आज आपण नाश्त्यासाठी एकदम खमंग खुसखुशीत असे बिना भाजणीचे पोह्याचे थालीपीठ बनवणार आहोत. खायला खूप टेस्टी लागते. मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता. दिवसभर एकदम मऊसूत राहते. तर याआधी कधी बनवले नसेल तर एकदा नक्की बनवून पहा. त्यासाठी इथे 1 वाटी पोहे घेतले आहेत. कांदे पोहे बनवण्यासाठी जे वापरतो तेच आहेत. पोहे छान स्वच्छ चाळून घेतले आहेत. नंतर एका बाउलमध्ये काढले आहेत. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून हे पोहे 5-10 मिनिटे असंच भिजत ठेवायचे आहेत. तर पोहे इथे मी छान स्वच्छ धुवून घेतले आहेत. झाकण ठेवून साईडला भिजत ठेवले आहेत. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची मोठी असल्यामुळे तोडून घातली आहे. लसूण, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा धने घालायचे आहेत. धने घातल्यामुळे थालीपीठ खायला खूपच टेस्टी होते. नंतर 5-6 कढीपत्त्याची पाने घातली आहेत. नंतर हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे हे आपलं वाटण तयार झालं आहे. नंतर इकडे पोहेसुद्धा व्यवस्थित भिजले आहेत. हे पोहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतले आहेत आणि हाताने याला थोडंसं या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे. नंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. नंतर इथे हळद पावडर घालायची आहे. नंतर आवडीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे 2 चमचे तीळसुद्धा घातलेले आहेत. आणि मिक्सरला जे वाटण बनवलं होतं ते सुद्धा घालायचं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे मी पाव चमचा इथे हिंग घातला आहे. हिंगामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढते. मिक्सरला फिरवलेलं वाटण घालायचं आहे आणि पाणी घालून घट्टसर असं हे मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता मिक्स करून घेत आहे. थोडं पाणी घालत, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थालीपीठाचं पीठ भिजवून झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात याला वरतून लावायचा आहे. हे तुम्ही लगेच बनवू शकता किंवा 5-10 मिनिटांनी सुद्धा याला बनवू शकता. तर 5 मिनिटे मी साईडला ठेवून दिलं होतं. नंतर तव्यावरती तेल लावायचं आहे. तेल किंवा तूप काही लावू शकता आणि थोडंसं पिठाचा गोळा घेऊन या पद्धतीने थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. इथे मी थोडेच 2-3च बनवणार आहे, त्यामुळे तव्यात बनवत आहे डायरेक्ट. तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर कपड्यावरती बनवू शकता. नंतर या पद्धतीने होल बनवून घेतले आहेत. वरून आणखी थोडेसे तीळ घातले आहेत आणि याच्यावरती या पद्धतीने तेल तूप लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती दोन्ही साईडनी छान हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर एका साईडनी भाजल्यानंतर पलटी करून घेऊयात. तर दोन्ही साईडनी छान व्यवस्थित भाजून झालं आहे, बघू शकता. तर दुसरं थालीपीठ मी दुसऱ्या तव्यामध्ये लावलं आहे. हा तवा गरम असल्यामुळे दुसऱ्या तव्यात लावला आहे किंवा ह्याच तव्यात लावायचं असेल तर थोडंसं तवा थंड झाल्यावर लावू शकता. तर अशा पद्धतीने पोह्याचे खमंग खुसखुशीत असे आपले थालीपीठ बनवून झालेलं आहे. कधी बनवले नसेल तर एकदा बनवून पहा. खायला खूप खमंग असे लागते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.